9 दिवस, 9 रूपे आणि 9 रंग. पण नवरात्रीच्या मागची खरी कथा तुम्हाला माहित आहे का? नवरात्र हा सण फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. प्रारंभी तो एक कृषी विषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आणल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत असे. नवरात्रीत घटस्थापनेच्या दिवशी घरातील एका चौरंगावर 9 धान्यांची पेरणी करून व दसऱ्याच्या दिवशी ते धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात. ही प्रथा या सणाचे कृषी विषयक स्वरूप व्यक्त करते. पुढे या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले व नवरात्र भगवती देवीच्या उपासनेचा उत्सव बनला. या भगवती देवीच्या पहिल्या रूपाला शैलपुत्री असे म्हणतात, दुसऱ्या रूपाला ब्रह्मचारिणी, तिसऱ्याला चंद्रघंटा, चौथ्याला कुष्मांडा, पाचव्याला स्कंदमाता, सहाव्याला कात्यायनी, सातव्याला कालरात्री, आठव्याला महागौरी आणि 9व्याला सिद्धिदात्री असे म्हणतात. अशा या 9 दिवसात वेगवेगळ्या 9 रूपांमध्ये ती वावरत असते आणि 10व्या दिवशी ती शुभनिशुंभ या राक्षसाचा वध करण्यास समर्थ होण्यासाठी सीमा उल्लंघन करते. तिचे जे 9 दिवसांचे आपल्या घरातले जे मंगलमय वास्तव्य असते त्यात कोणी उपवास, एकभुक्त व्रत किंवा यापैकी एका व्रताचा नियम करून तिची आराधना केली जाते. 9 कुमारिकांचे पूजन, सप्तशती पाठ, कुंकुमार्चन, श्री सुक्त पाठ, ललिता सहस्त्र नामावली आणि आपली जी परंपरागत चालत आलेली कुलदेवता आहे तिचा जप, हे जास्तीत जास्त केल्याने त्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते. Download ShareChat.